हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. तर आता सगळ्यांचे नाश्ते वगैरे झाले, भांडे घासले मी, आई बाहेर कपडे वगैरे धुतात आणि अर्णवला घाई झाली टी व्ही बघायची आणि मला इथलं साफ करायचं होतं वरच्या खोलीवरचं वगैरे. तर सगळं ते मी क्लीन करून घेतलं. हे सगळे तिथले फोटो, परत ना दीदीला बक्षीस वगैरे भेटलेले होते, तर सगळं तिथलं मला साफ करायचं होतं, तेच साफ करून घेतलं. आणि मूर्ती बुद्धांची घासायची होती, तर मस्त मूर्ती वगैरे घासून घेतली. तर आठवड्यातून एकदा साफ केले, सगळं पुसून वगैरे व्यवस्थित ठेवलं तरच ते चांगलं वाटते, नाही तर खूप डस्ट जमा होते आणि मग खूप खराब होते. तर मग मूर्ती वगैरे बुद्धांची घासून घेतली मस्त पितांबरीने. ते सगळं मी इथं स्वच्छ केलं. आता परत सगळं तिथं मांडून ठेवते आणि सगळं तिथलं पुसून वगैरे घेतलं आणि जे काही सामान होतं ते पण धुवून पुसून ठेवलं आणि परत जिथं आहे तिथं व्यवस्थित लावून घेतलं. असं तर वरवरचं आपण पुसून घेतच असतो, पण सगळं काढून व्यवस्थित स्वच्छ क्लीन करून ठेवलं ना तर भारी वाटतं. आणि आठवड्यातून एकदा तरी हे सगळं डीप क्लिनिंग करायलाच पाहिजे, नाहीतर मग खूप डस्ट जमते आणि सगळीकडे मग धूळ वाटते. त्यामुळे अधूनमधून हे स्वच्छ करायला पाहिजे. तरी तर मी सगळं हे स्वच्छ करून घेतलं. आता करायला काढलं तर होतं, नाही केलं तर मग काहीच होत नाही. आता आणि तसं तर मला हे कालच सगळं स्वच्छ करायचं होतं, पण काल उशीर झाला त्यामुळे म्हटलं आज काढून घेते. आठवड्यातनं एकदा तरी मी हे सगळं क्लीन करूनच घेते. तर असं इथं सगळं माझं आवरण वगैरे झालं होतं आणि खूप छान वाटतं असं सगळं पुसून व्यवस्थित आहे तसं ठेवल्यावरती. सारखं इकडचं तिकडचं काय ना काय स्वच्छ साफ करायचं चालूच असतं. घर म्हटलं की सगळी कामं येतातच. तर असं तरी त्यांना सोनाक्षीने हे स्वतः कार्फपासून असं त्याच्या हाताने फ्लावर बनवले होते आणि खूप छान कार्फचं बनवलं होतं. आणि याच्यामध्ये ना गुलाबाचं फूल आहे, तर मी सगळं पुसून घेतलं होतं. आणि हे याच्यामध्ये गुलाबाचं फूल बनवलं आहे, त्याने खूप छान आहे. तरी पहा त्याच्यामध्ये ठेवलं. मग मी हे असंच ठेव म्हटली, अजिबात काढू नको वगैरे. तर हे दोन्ही तसंच तिने असं मांडून ठेवले दोन साईडला, तर छान वाटते. ते सगळं मी ठेवून घेतलं. आता मला फरशी पुसायची होती, आणखीन बरीच कामं राहिली होती. तर व्हिडिओ बनवतच माझी कामं पण चालू होती. आता कामं करते तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ पण बनवून घेते. आणि परत बनवायचं म्हटलं ना तर अजिबात होत नाही. त्यामुळे म्हटलं व्हिडिओ पण होईल आणि कामं पण होतील. तर कोणतं पण काम आपण जेव्हा करायला हातात घेतो त्यावेळेस ते पूर्ण होतो. कंटाळा केला ना आता करू परत करू तर अजिबात होत नाही. आणि काल तसंच झालं. म्हटलं हे काम झालं व्हिडिओ बनवते, ते काम झालं व्हिडिओ बनवते, पण काय बनवणं झालं नाही. म्हणून म्हटलं आता व्हिडिओ बनवतच मी काम करते. आणि वरचं मी टी व्हीच्या वरचं ना साफ करायला काढलं होतं ना, तर अर्णवची घाई चाललेली. मग मी लवकर आवर, मला टी व्ही बघायची, कारण परत शाळेत जायचे त्याला. म्हटलं मग संध्याकाळी शाळेतून आल्यावरती बघता नाही, आत्ताच बघायची होती त्याला टी व्ही. तर मला तिथलं सगळं आवरून झालं. मग तोपर्यंत अभ्यास केला आणि मग टी व्ही बघत बसला. तर चला मग आता बाकीची कामं राहिली होती ते आवरायचे होते. तरी ते मला किचन पुसायचं होतं, फळ्या वगैरे पुसून घ्यायच्या होत्या. स्वयंपाक दुपारी जास्त काही बनवायचा नव्हता, फक्त खिचडी करायची होती. कारण सकाळी मी चपात्या, फ्लावरची भाजी आणि बटाट्याची भाजी, 2 भाज्या चपात्या करून झाल्या होत्या. त्यामुळे आता स्वयंपाक काही जास्त करायचा नव्हता. आणि सोनाक्षीला पाहिजे होता बटाटा. अर्णवला आणि सोनाक्षीला टिफिनसाठी त्यांना बटाट्याची भाजी बनवली आणि यांच्या टिफिनसाठी फ्लावरची भाजी बनवली. आणि कधी कधी 2 भाज्या बनवाव्या लागतात, तर कधी एक बनवले तरी होऊन जातं. आता सोनाक्षी आणि अर्णवला बटाटा पाहिजे होता लालवाला, आणि त्यांच्या पप्पांना बटाटा अजिबात आवडत नाही, त्यामुळे मग त्यांना वेगळी भाजी केली. आणि सकाळी 2 भाज्या, चपात्या, सोनाक्षीच्या वेण्या, हे सगळं 6:45च्या आत मला आवरायचं असतं. त्यामुळे तर जास्त घाई गडबड होते. 2 भाज्या बनवायच्या असले की परफेक्ट मला 5:30ला उठावंच लागतं. आणि उठायला उशीर झाला की मग सगळ्याच गोष्टींना उशीर होतो. त्यामुळे टायमात उठलं तर सगळं मग व्यवस्थित होतं आणि घाई गडबड होत नाही. आणि 5-5 मिनटं सकाळचे किती महत्त्वाचे असतात सगळ्यांनाच माहिती. जसं टाईम पटपट पळेल तसं आपला हात पण फास्ट पळवावा लागतो. जसं काय आपल्या हातापायाला मशीन लावली अशी फास्ट सकाळची कामं करावी लागतात. तर असं इथं मी फरशी वगैरे पुसून घेतली. आणि आता थोडा टाईम होता, 11:30 होत आले होते. म्हटलं चला पटकन खिचडी बनवून ठेवते. तर किचनवरती थोडेफार भांडे ठेवलेले, ते घासून तेच लावून घेतले आणि बाकीचे परातीमध्ये ठेवलेले तसेच ठेवले अगोदर. म्हटलं खिचडी करते, कारण शाळेत जायला उशीर होईल त्यामुळे. तर इथं खिचडीला पटकन फोडणी दिली. तर साधी सिंपलच खिचडी केली होती. तर खिचडीमध्ये मी ना शेंगदाणे, मुगाची डाळ टाकून करते, एकदम मस्त अशी होते. आणि खिचडीमध्ये शेंगदाणे शिजलेले असतात ना, ते खूप छान लागतात खायला. मला आणि अर्णवला खूप जास्त आवडतात. तर मुठभर शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकले आणि खिचडीमध्ये मुगाची डाळ टाकली. तांदूळ हे सगळं धुवून स्वच्छ घेतलं आणि कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, थोडेसे मसाले वगैरे टाकले. एकच नंबर खिचडी होते. एकदम साधी सिंपल आहे, पण भारी होते चवीला. कांदा टमॅटो वगैरे टाकून छान होते. तर इथे मी खिचडी करून घेतली. आणि आता थोडा वेळ राहिला होता, अर्णवची घाई झालेली. मग मी लवकर आवर, झालं की नाही म्हटलं तुझं आवरून घे, तोपर्यंत मी खिचडी करून घेते. तर आणि कामामध्ये
कसा टाईम पटपट निघून जातो ना अजिबात समजत नाही. मला तर दिवसच पुरत नाही कामाला. असं वाटतं आता सकाळ झालेली कामं करूस तोपर्यंत दुपार पाणी भरून जेवण वगैरे करूस तोपर्यंत तर लगेचच 3-4च वाजतात आणि मग बाकीचे एडिटिंग व्हायचं, व्हिडिओ बनवायचं हे काम करूस तोपर्यंत 5:30 वाजतात. परत अर्णवला आणायला जायचं, तिकडून येऊस तोपर्यंत झाले संध्याकाळ. आणखी स्वयंपाक करायचं, ते सगळं आवरायचं, खायचं, सगळं भांडे वगैरे घासायचे, तोपर्यंत झाली संध्याकाळ. अशा पटापट दिवस निघून जात आहेत ना आणि असं वाटतं की किती पटापट दिवस चाललेत म्हणून. तर तुमच्यासोबत असं होतं का नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे मी आता खिचडीला फोडणी देत होते आणि ऐन टायमाला हळद मसाल्याच्या डब्यातली संपली. कधी कधी उशीर होतो ना त्यावेळेस नेमकं असं होतं, हळद तरी संपेल किंवा कॅटलीमधलं तेल तर संपलेलं असेल, मग डब्यातून काढावं लागतं. तर तसं तर आपण लक्षात ठेवू नको, तर तयारी करून ठेवतोच, काढतोच, पण कधी कधी विसरून जातो कामाच्या घाई गडबडीत. तसंच झालं. तर रात्री मला हळद काढायची होती, म्हटलं फोडणी दिल्यानंतर काढून घेते आणि काढायची तशीच राहून गेले. तर आता इथं मीठ टाकलं होतं अगोदर, परत एकदा चेक करून टाकलं. आमच्या आईंना परफेक्ट मीठ पाहिजे, मीठ कमी असेल ना तर अजिबात चालत नाही. आईनं म्हणजे सासूबाईला तर बरोबर मीठ असेल, एकदम चवदार चविष्ट भाज्या असेल ना तर मग आवडीने खाणार. मीठ कमी असलं की मग मीठच टाकलं नाही, चाकूनच बघत नाही, असं त्यांचं चालू असतं. आणि आईंचं कसं असतं, मीठ आईंना एकदम बरोबर पाहिजे आणि चाकून वगैरे बघून टाकत जा म्हणतात. आणि हे म्हणतात मीठ अजिबात जास्त टाकत जा, नको कमी असलं तरी चालेल. दोघांना पण बीपीचा त्रास आहे. आता या दोघांच्यामध्ये माझेच हाल आहेत. तर असंच चला, आता शाळेत जायचा टाईम झाला होता, तर मला आता आवरायचं होतं. कुकर लावून घेतला, म्हटलं आवरच तोपर्यंत शिट्ट्या होतील. अर्णवचा टिफिन भरायचा बाकी होता. आज काही त्याच्या आवडीची लाल बटाट्याची भाजी, म्हणजे लाल बटाटा बनवला होता. तुम्ही म्हणता लाल बटाटे असतात का, तर बटाट्याची भाजी मी लाल बनवली होती, म्हणजे चटणी टाकून. हा लाल बटाटा केला होता, मस्त लसणाची फोडणी देऊन बनवला होता. जिरे मोहरी लसणाची फोडणी दिली होती. खूप छान होतो, एकदम भारी लागतो. आणि अर्णवला आणि सोनाक्षीला तर आवडतो. अर्णवच्या फ्रेंड्सलासुद्धा हा लाल बटाटा खूप जास्त आवडतो, त्यामुळे जास्त टिफिनला देत असते. ते म्हणतात जेव्हा भाजी घेऊन येतो ना बटाट्याची त्यावेळेस जास्त आणत जा, त्यामुळे सगळे एकत्र मिळून खातात, मग जास्त देत असते. तर चला आता मी माझं पटकन आवरून घेते. अर्णवचा टिफिन वगैरे भरून दिला आणि अर्णवला शाळेत सोडून पण आले. आता शाळेत सोडून आले, आता बाकीचं आणखीन काम राहिलं होतं ते आवरायचं होतं. तर घासून ठेवलेले भांडे होते ते लावून घेतले आणि मला पाणी पण भरायचं होतं. शाळेतून आलेल्या पाणी लावून घेतलं. पाईप मी घरात आणून टाकीमध्ये टाकला होता आणि तोपर्यंत म्हटलं भांडे लावून घेते. माझं आईचं जेवण बाकी होतं, पाणी भरलं आणि मी आईने जेवण करून घेतलं. तर असं माझं सकाळपासून दुपारपर्यंतचं रुटीन होतं. तर पाणी भरूस तोपर्यंत बरोबर आणि सगळं पाणी भरूस तोपर्यंत 1 तास जातो. आता ऑलमोस्ट माझी सगळी कामं झालीच होती, फक्त पाणी भरून जेवण करायचं बाकी होतं. आणि जे काय आता मी हे व्हिडिओ बनवून ठेवलेलं आहे शॉर्ट लॉंग, त्याचं एडिट व्हॉइसवर करायचं होतं. हे दुपारची कामं असतात, परत रेसिपी वगैरे बनवायचं हे चालू असतं. तर चला, असंच होता हा लॉंग व्हिडिओ. आणि आम्ही शाळेतून घरी आलो आणि पाऊस आला बघा बाहेर. तर चला, असंच होता लॉंग व्हिडिओ. सबस्क्राईब करा. बाय.